आपल्यासोबत आहेत नितेश राणे बोलण्यासाठी। आज चंद्रपूरमध्ये हिंदू सभा या ठिकाणी होत आहे, तुम्ही या ठिकाणी दाखल होताय, काय सांगाल? या धर्मसभेसाठी मी चंद्रपूरकडे चाललेलो आहे। लव जिहाद आणि गोहत्या हे सगळे प्रकरण आम्हाला आमच्या महाराष्ट्रातून आता नष्ट करायचे आहे। लव जिहाद करणारे हे जे काही जिहादी मानसिकतेचे हिरवे साप आहेत त्यांना इशारा द्यायचा आहे की आता सरकार हिंदुत्ववादी विचाराचं आहे। तुम्ही तुमच्या बोऱ्या बिस्तारा बांधा, तुम्ही तुमची ही नाटकं बंद करा। आता काय ह्या राज्यामध्ये इस्लामीकरणला आम्ही प्रोत्साहन द्यायला देणार नाही, म्हणून तुम्ही वेळेत तुम्ही आवडला नाहीत आणि आमच्या हिंदू बहिणींकडे वाकड्या नजरेने पाहण्याचं बंद केलं नाही तर सरकार म्हणून अशी कडक कारवाई होईल की तुमच्या घरातले अब्बा पण तुम्हाला ओळखणार नाहीत। बांगलादेशी आणि रोहिंग्याच्या संदर्भानं कारवाई जी आहे ती सध्या सुरू झालेली आहे। मालेगावमध्ये सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे। सुरुवात आहे, मुळापर्यंत आम्हाला पोचायचं आहे की ही जी कीड जी लागलेली आहे की हे बांगलादेशी आणि रोहिंगे जे आमच्या महाराष्ट्रामध्ये येतात त्यांना आमच्या महाराष्ट्राला जिहादीकरण, महाराष्ट्रामध्ये येऊन जिहादीकरण करायचं आहे। त्यांचे काय चांगले मनसुबे नाहीत, चांगली उद्दिष्ट नाहीत, म्हणजे त्यांच्या मुळापर्यंत पोचा की नेमकं त्याला आणणारे कोण आहेत, त्यांना कागदपत्र बनवणारे कोण आहेत, असे कोण आमच्या प्रशासनामध्ये असे अधिकारी आहेत जे त्यांना हे बिर्याणीच्यामुळे हे त्यांना मदत करतात, या त्या सगळ्यांपर्यंत आम्ही पोचणार आणि आम्ही स्वच्छ मोहीम करणार। आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अतिशय स्पष्ट भूमिका घेतलेली आहे आणि त्यानुसार तुम्हाला कारवाई होत असताना दिसत आहे। एकनाथ शिंदे अस्वस्थ आहेत, त्यांच्या शिंदे गटातील नाही आहे बाबा, सगळे खुश आहेत। शिंदे साहेब, आमचे अजितदादा, आमचे देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वाखाली सगळे आम्ही एकत्र पद्धतीने आपण आपल्या आपल्या डिपार्टमेंटसाठी काम करतोय। आम्हाला महाराष्ट्र पुढे घेऊन जायचं आहे। हे आता आमचे विरोधकांच्या आता त्यांना काय कामधंदे राहिलेले नाही आहेत, सगळेच बेरोजगार झालेले आहेत। म्हणून त्यांनी बेरोजगारांच्या संस्थेमध्ये स्वतःची नोंदणी करावी, आमचं सरकार त्यांना काय ना काहीतरी काम देईल। सामनातून गौप्यस्फोट जो आहे तो या संपूर्ण संदर्भात करायचा काय सामना आता कोण वाचत नाही, शिवसैनिकांनी पण वाचायचं बंद केलेलं आहे, कारण तो काँग्रेसचा मुख्यमंत्री झालेला आहे, म्हणून वाचण्यापेक्षा पुसण्यासाठी सामना अजून चांगला उपयोगाचा आहे। हे होते नितेश राणे। सामना जो आहे तो शिवसैनिकांनी सुद्धा वाचणं बंद करत असल्याची टीका त्यांनी या ठिकाणी केली। कॅमेरामॅन साई कायरवारसह विवेक गावंडे, TVN मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।